मेंटेनन्स करत होतो आणि आपले सबस्क्रायबर्स आले तिकडे ऑफिसच्या बाहेर. दाखव दर्शन त्यांना. आपल्याकडे जे ऑइल बिल आहे ना, ग्रीस वगैरे आहे ना. तर ऑफिसमध्ये जायचं आहे. ऑफिसची चावी सिद्धीकडे असते, पण सिद्धीच्या घरी लॉक आहे. दर्शननी फोन लावलाय सिद्धीला. सिद्धी दादा LB स्पीकरवर ठेव ना. सिद्धी दादा LB काय बोलतो. उचलत नाही. सिद्धी दादा LB फोन उचलत नाही. अक्षय दादा LB ला लाव आता. अक्षय शेडगे अक्षय दादा नाही. तुझ्याकडे आहे ना रे चावी. मग मला माहित नाही आणली असती. आता जायला लागेल वाटते परत तुझ्याकडे. हॅलो हा दादा, तुमच्या इथे घरी आलोय. ते ऑफिसची चावी पाहिजे होती. लॉक आहे तुमच्याकडे. मी आणि माडिक दादा. हॅलो चावी नाही मिळणार आता. बाजूवाल्यांकडे असेल घेतली. तर दर्शनच्या घरी जाऊन चावी आणायला लागणार आहे. चला. प्रथमेश गावाचा उमेदवार पण जिंकणार होते भावकर. तर नमस्कार मंडळी, जय गणेश. मी साहिल माडिक तुमच्याकडचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बोलायला आज काय पंकमंतर दर्शना. तर तुम्ही बोलायला आज काय कॉल वगैरे आहे का. आज कॉल वगैरे नाही आहे. मी उद्या चाललो आहे वृंदावनला. सो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मी येणार आहे 20-21 तारखेला. आणि आपला कॉल आहे 22 तारखेला. शो आहे आपला गणपती बाप्पाच्या आगमनाचा. तर रोटो जरा मेंटेन वगैरे करायचा होता. मग गणपतीमध्ये मेंटेनन्स केला होता आपल्या ऑगस्टमध्ये. ते आत्ता मेंटेनन्स म्हणजे जरा वाजत वगैरे नाही आहे. थोडंफार पाणी वगैरे लूज झाले. सगळं ऑइलिंग वगैरे आता करतो येल्लो रोटोची. आणि मग तेच मेंटेनन्स वगैरे बघा कसा करतोय, काय करतोय, काय काय कशी काळजी घ्यायची असते आपल्या इन्स्ट्रुमेंटची. दर्शन आहे, मी आहे आणि ओबामा गेलाय कुठेतरी त्याच्यावर. नाही तो ओबामा पण येणार होता. तर आता आपण सुरू करूया मेंटेनन्स. रोटो वगैरे काढूया आणि मग बघूया. हा वाला बघ बरं. यात कुठला आहे माहिती आहे. यात कुठला आहे. हे बघा जे डाग वगैरे लागले तर जरा व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतो वेळ आहे तर. आणि ही आहे आपली जादुई पेटी. जादुई पेटीमध्ये ही मशीन आहे आपली. गन आहे गन. बॅटरी कुठे यायची. बॅटरी नाही लावली. बॅटरी लावूया आणि मग दाखवतो तुम्हाला. तर आधी पण तुम्ही बघितली असेल ही आपली गन. यानीच आपण सगळं आता हे खोलणार आहोत फोटो वगैरे. तर चला कामाला सुरुवात करूया. तर हे आता नोक लावलं इकडे. ह्याने आपण आता खोलायला सुरुवात करूया. तुम्हाला दाखवतो स्टेप बाय स्टेप कसं आपण खोलणार वगैरे आहोत. तर या मशीननी तुम्ही बघा काम एकदम पटपट होत आहे. 2 मिनिटाच्या आत हे सगळं खोलून झालंय. नाही तर इथे दर्शन करतोय बघा, स्क्रूड्रायव्हरनी दर्शन खोलतोय. त्याला वेळ जातो म्हणजे बऱ्यापैकी. आणि हे पटपट होतं म्हणजे मशीन जरा बरी पडते. आता दुसरा खोलूया आपण.
तर हे 2 टॉम खोलून झालेत. बाकीचं चौथा दर्शन काय आलं दर्शन एवढा ह्याच्यात काय आहे फोन आलाय. तर मग हे आता हे लिक्विड आहे मागवलं होतं ऑनलाईन साहिलनी मागवलेलं चांगलं आहे. तर हे आणि जरा असं हे स्प्रे करायचं असतं याला आणि त्याच्यानंतर हे सर्व क्लीन होतं. मी तुम्हाला दाखवतो कसं क्लीन होतं ते. मग काय ना मोठा आहे ना. हां आपण रिंग पण पुसून घेऊया आणि रिंग पण एकदम क्लीन निघतात. तुम्हाला दाखवतो मी पुसून. चमक बघा कशा चमकतात बघा रिंग्स. बाकीच्या पण पुसतो. हा कप निघालाय आता काहीतरी लावायला लागेल म्हणजे जे स्क्रू वगैरे पडला असणार आहे याचा कपचा स्क्रू वगैरे लावूया आपण. बघूया आहेत आपल्याकडे भरपूर हे पण लावून टाकूया आता. या क्लिपचे स्क्रू वगैरे पण निघतात हे पण लावूया आपल्याकडे असतात स्पेअरमध्ये हे पण लावून टाकू आता. तर हातोहात तिंबाली वगैरे पण क्लीन करून घेऊया लगेच. हे ऑइल संपलेलं दर्शन हे ऑइल घेऊन आलाय. तर हे ऑइल याच्यात भरून कपमध्ये टाकूया म्हणजे स्क्रू वगैरे नेहमी फ्लेक्झिबल राहतील आणि टाईट वगैरे करताना ते खराब होणार नाही त्यांना गंज लागणार नाही. जास्त टाकायचं नाही तर मग तेल इथून गळतं सगळं. थोडं थोडं तेल टाकूया. पीसने आपण आता करून घेऊया असं. आता परत पान फिटिंग करून घेऊयात पटपट. मेन गोष्ट म्हणजे ही रिंग आता मॅच करायची असते. ते मार्किंग आहे बघा हा हे मॅच करायचं असतं नाही तर पान आपलं फाटतं. इथे मार्किंग आहे त्याप्रमाणे. सगळ्या चाव्या लावून झालेल्या आहेत. आता एक एक आपण नॉर्मल टाईट करून घेऊया त्यांनी. आणि समोरासमोर करायचं करताना प्लस मध्ये केलं तर जास्त चांगली ट्युनिंग होते आपल्या रोबोची. प्लस म्हणजे असा आणि असा तर केला असं तर आपली जास्त चांगली ट्युनिंग होते आणि छान वाजतो रोबो. मंडई पहिल्या पीसला असतात 5 चाव्या 1 2 3 4 5. दुसऱ्या पीसला असतात 6 1 2 3 4 5 6. तर आपल्याला प्रॉपर जजमेंट असतं. समोरासमोर लावल्याने ट्युनिंग पण चांगली होते आणि छान वाजतो रोबो एकदम सुरात वाजतो. आता मी अजून हे ट्युनिंग केले नाही आहेत. तुम्हाला ट्युनिंग केल्यावर आणतो.
शेवटचा पीस करूया आणि मग नंतर पॅकअप. शेवटचा पीस तुम्ही आता ऐका कसा वाजतोय. ट्युनिंग बघा, समोरासमोर चढवल्याचे फायदे. आता इथे थोडासा राहिलाय, प्रॉपर ट्युनिंग केलेलं आहे तरी आता असं एवढा चांगला वाजतोय. ट्युनिंग केल्यावर तर किती छान वाजेल. तिसरा पीस पण तुम्हाला सेम ऐकवतो, हा पण छान लागलाय. ट्युनिंग केली नाही तरी एवढे चांगले वाजतात. अजून करूया ट्युनिंग आपण त्याला, जेव्हा शो असेल तेव्हाच करू आता ट्युनिंग. तर आता आम्ही पॅकअप करतो, मेंटेनन्स करत होतो आणि आपले सबस्क्रायबर्स आले तिकडे ऑफिसच्या बाहेर. दाखव दर्शन त्यांना. व्हिडिओ बघून येतो आम्ही इकडे चाललेलो तर दादा दिसला म्हणून आलो. मेंटेनन्स वगैरे झालेलं आहे. आता मी जातो घरी. तू कुठे जाणार आहे आता? घरीच जाणार. आणि क्लासला? दर्शन आता क्लासला जाणार आहे. मी जातो घरी, मग ब्लॉग वगैरे एडिट करूया आपला आणि मग नंतर एडिट करून अपलोड करेन. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग हेल्पफुल वाटला असेल आणि काहीतरी मदत झाली असेल तुमच्यावर होतो मेंटेनन्सला वगैरे, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.